तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळते। काही ठिकाणी पारा तब्बल 40 अंशांच्या पुढे गेला। मुंबईमध्ये तापमान 34 अंशांच्या पुढे आहे। प्रदूषणात देखील मोठी वाढ झाली आहे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। पुढील 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत। अक्षय, मार्चमध्येच सूर्य आग ओकताना पाहायला मिळतोय। राज्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेच्या मोठ्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। नक्कीच सागर, तर संपूर्ण राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे का असा प्रश्नचिन्ह जो आहे सर्वच नागरिकांना पडताना पाहायला मिळतोय। कारण की राज्यभरात काही ठिकाणी उष्णतेची लाट जी आहे ती आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विदर्भात ऑरेंज अलर्ट जो आहे उष्णतेचा तो देण्यात आलेला आहे। विदर्भातील चंद्रपूर असेल, अकोला असेल या जिल्ह्यांमधलं तापमान जे आहे ते 40च्या पार पोहोचलंय। त्याचसोबतच मुंबईमधलं सरासरी तापमान जे आहे ते 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे। काल मुंबईतलं तापमान जवळपास 37 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आणि मुंबईच्या आसपासच्या कोकण किनारपट्टीवरील तापमान देखील जवळपास सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढलेलं आहे। आणि त्या ठिकाणी देखील ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या सर्वच किनारपट्टीवरील भागावर उष्णतेचं तापमान जे आहे काल जवळपास 38 ते 39 अंश सेल्सिअस जे आहे ते त्या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे। विदर्भात मात्र उष्णतेची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे। सूर्य जणू काय आग ओकतोय की काय असा सवाल जो आहे तो आता नागरिकांना उपस्थित होतोय। कारण की गेल्या आठवड्यांपासून गेल्या सलग 7 ते 6 दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची लाट जी आहे ती आलेली आहे आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमान जे आहे ते 41.9 अंश सेल्सिअस इतकं चंद्रपूरमध्ये तापमान नोंदवलं आहे। आणि त्याचसोबतच अकोल्यामधलं तापमान जे आहे ते 41.3 अंश सेल्सिअस कालचं तापमान इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलेला आहे। त्यामुळे हवामान विभागाकडनं खरं तर नागरिकांना सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या सुद्धा करण्यात आल्या। घराबाहेर नक्कीच अक्षय, त्यामुळे कुठेतरी राज्यातील लोकांनी जनतेने उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।